सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कल्पना काळूराम बांगरे. मी गेले इथं 17 वर्षापासून काम केलंय, पण हे पहिलं उपोषण केलेलं आम्ही तेव्हा आमचे काही मागण्या होत्या. त्या मागण्या का 6 महिने झालं, हे मे एप्रिल हे महिन्यात दिलेली, अजून काही मागण्या पूर्ण झाल्या ना. आणि तेव्हाच आम्ही जेव्हा उपोषणाला बसलेलो तेव्हाच सांगितलेलं, जर आमच्या हे काय कुठल्या मागण्या ह्या केलेल्या पगारवाढ सुट्ट्या बोनस ह्याच्यावरनं त्या काय 6 महिन्यामध्ये काहीच नाही. आणि जे इथलं कॉलेज मालक आहेत तरुण आनंद यांनी शब्द दिला, पण ह्या शब्दाला काय ते हे नाही झालं. मग आम्ही हे उपोषण पहिलंच उपोषण सुटलं तेव्हाच सांगितलं, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही परत उपोषणाला बसू. आणि हे आता पण हे नाही झालं. आम्ही आता काल मंडप करायला घेतलेला उपोषणाला, पहिला होता तिथंच करायला घेतलेला. मग पहिले ह्याला पण हे तुम्ही दिलेलं तेव्हा काय नाही. आता आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या म्हणूनच आम्ही घेत होतो ना. मग आम्ही इथं उपोषणाला ह्याला मंडप करायला घेतलेला. तिथून आम्ही दरोडेखोर नाही, आम्ही आमच्या हक्कासाठी लढता. आम्ही काय कुणाच्या चोऱ्या माऱ्या करायला नाही. आम्ही एवढ्या वर्ष आमचा पण पोरांचा आमचा अधिकार आहे. आज एवढ्या वर्ष काम केलं, इथं 100 पोलीस मागवत का? आम्ही का दरोडेखोर आहेत का इथं? आम्हाला पण आम्ही आज विधवा बाया सगळे आहेत, बहुतेक विधवा बाया आहेत. कुठं जातील ते आज 14-15 वर्ष काम करतात. मला आदिवासी, मी एका इथं मॅनेजर म्हणून नवीन आलाय, त्यांच्यावर केस दिलेली. आम्हाला शिवी दिली की आदिवासी ह्यांना अक्कलच नाही. त्यांचीही न घेता आमच्यासाठी इथं पोलीस 100 ह्या बघा पिंजरा गाड्या अजून पण आहेत. ह्या कशासाठी? तर आमच्या हक्कासाठी लढताव म्हणून इथं आणल्यात काय. आम्हाला सुधा भाऊ यांनी काल सांगितलं, त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्हाला ह्यांना शिवसेनावाल्यांचा तिन्ही पक्षाचा पाठिंबा आहे. का जे होईल ते जाईल, इथं मेलं तरी चालेल. जो परत आम्हाला आमच्या मान्य पूर्ण होत नाही तो परत आंदोलन हे सुटणार नाही. आणि डबलचं काय टिबलचं पण होईल. आता माग कधीच हटणार नाही. मेलं तरी चालेल, इथं पण कधीच आम्ही जो परत लिखी देत नाही ना तरुण सर, कागदपत्री होत नाही तो परत उपोषण सुटणार नाही. पहिलं एक झालं, शब्दाला मान शब्दाला मान दिला, पण त्या शब्दाला ते जागलं नाही. आता लिखू हे सगळं हे करून लिहून देतील, हा तरच आमचं हे उपोषण सुटल. मी वंदना बालो मुकणे. मी इथं 7-8 वर्ष काम करतोय. आणि काल आमचं इथं मंडप बांधण्याचं काम चालू होतं संध्याकाळी. ह्या लोकांनी आम्हाला काही मंडप बांधू दिला नाही आणि पिंजरा गाड्या बोलवल्यात यांनी. आणि परत इथं आम्हाला दमदाटी द्यायला ती राजलक्ष्मी बाहेर आली, दमदाटी देत होती आम्हाला. इथं मंडप बांधायचं नाही, आम्ही कामगार आहेत, आम्ही इथं नाही मंडप बांधणार, मग कुठं बांधणार? रोडवर जाऊन बांधणार का? ते सांगतात ही सगळी जागा आमची आहे, इथं ह्याची जागा आहे बोल. पण आम्ही त्यांना सांगितलं का जागा जरी तुमची असली तरी पण रोड हे सगळं आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला उद्या उपोषणाला बसायचं आहे. आणि ह्यांनी किती आम्हाला विनोद केला तरी आम्ही उपोषण करणार. मी ऋषिकेश गायकवाड, ग्रामस्थ कुशुली. आम्ही आज सगळे इथे जे आले ते आम्ही फक्त या कामगारांच्या न्याय हक्कासाठी आलोय. 2 दिवसापूर्वी कामगारांना जे गलिच्छ वर्तन केलं होतं, किंवा मच्छिंद्र कदम किंवा राजलक्ष्मी भोसले हे जे कोण नवीन ऑफिसर आणून ठेवलेत, त्यांनी जे जातीवाचक शब्द बोलले होते त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. ते लोक आजही बिंदास कॉलेज प्रशासनाच्या बरोबर फिरतायत, लोकांना दमदाटी करतायत. आम्ही काल रात्री उपोषण करण्यासाठी जो मांडव करत होतो, तो मांडव काढण्यासाठी पूर्ण 2-2, 3-3 पिंजरे आणलेत. हे कामगार आहेत, हे आदिवासी लोक आहेत, ही सुशिक्षित नाहीयेत, हे काही दरोडेखोर नाहीयेत, हे काही कुठल्याही प्रकारचे कोण गुन्हेगार नाहीयेत. त्यासाठी इथे 2-2, 3-3 पिंजरे म्हणजे छावणीचं स्वरूप कुशुली गावाला आलेलं आहे. म्हणजे कॉलेज प्रशासनाला हे सगळे खर्च करायला पैसे आहेत, पण गोरगरिबांचे पैसे द्यायला 14-14 वर्ष काम करून त्यांना 8-8, 10-10 हजार रुपये पगारात आहेत. आणि हे असतानाही आमची जी मुख्य मागणी होती की ह्यांना कॉलेजच्या अंडर घ्या,
किंवा त्यांना कायमस्वरूपी कॉलेजच्या ह्याच्यामध्ये घ्या, तर त्यांना ते न करता एक FSS म्हणून कंपनी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकताय. आमचं आंदोलन हे तीव्र स्वरूपात होणार आहे. उद्या आम्ही रितसर दंडाधिकारी म्हणजे प्रांत साहेबांना अर्ज देऊन दुपारनंतर आम्ही उपोषणाला बसणार. आणि जर कॉलेज प्रशासनाने ह्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर परवापासून म्हणजे मंगळवारपासून आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार. मग त्यासाठी काही झालं तर ग्रामस्थ म्हणून कुशुलीचे आम्ही सगळे लोक या सगळ्या कामगारांसाठी मदतीला नेहमीच असणार आहोत. काल काय झालं, काल आम्हाला रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे सुधाकर भाऊ घारे पण आले होते. त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट केला आहे. उद्याचा दिवस आम्ही वाट बघणार, कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलनाला बसणार आहेत. जर नाही झालं तर परवापासून त्याला तीव्र स्वरूपाचं म्हणजे रस्ता रोको आंदोलनाचं स्वरूप येणार. काल उद्धव ठाकरे गटाचे जगदीश ठाकरे पण आले होते, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि शिंदे गटातूनही आम्हाला सपोर्ट आलेला आहे. त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. आता याला राजकीय स्वरूप येऊन एक मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत आम्ही आहोत.